आपण बघतो आहोत मीडिया राजकीय पक्षांचे पुढारी उभे आहेत. यांच्या चर्चेमध्ये, भाषणामध्ये, यांच्या आरोपामध्ये या ठिकाणी कुठेच कागल दिसत नाही, कुठेच गडिंगलज दिसत नाही, कोणतेच उत्तूरची चर्चा नाही. ही फक्त चर्चा त्यांची आपापसातल्या विरोधाचीच आहे. या ठिकाणी ज्या प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी नुसत्या इमारती आहेत. त्या इमारतीमध्ये डॉक्टर्स आहेत का? माझं म्हणणं आहे कागल विधानसभेमध्ये एवढ्या कोटींचा जर विकास झाला असेल तर हे कोटी आहेत कुठे? नागरिक अशा मनामध्ये भयंकर चीड आहे. पण चीड आहे तर करायचं काय? पर्याय काही नसल्यामुळे लोक शांत आहेत. शिवरायांना मानणारा जिल्हा, शिवरायांची राजधानी असलेला जिल्हा, या ठिकाणी शिवरायांच्याच किल्ल्यावर अतिक्रमण होतंय ते थांबवण्यासाठी आंदोलन करावं लागतं. मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनहित याचिका कोर्टात दाखल करावी लागते. तो सर्वांसारखा मान मिळणार आहे. माझ्या दरबारात न येता लोकांची कामं होणार आहेत हे मी नक्की वचन देऊ शकतो. मग तुम्हाला काय वाटतंय, शिट्टी वाजणार का, परिवर्तन होणार काय? 100% शिट्टी वाजणार, परिवर्तन होणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल. त्या पार्श्वभूमीवरती आपण अनेक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्यासोबतच आपण विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या सोबत सुद्धा आपण चर्चा केली. खरं बघायला गेलं तर आत्ताच्या या आपल्या चर्चेमध्ये कागल विधानसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते प्रकाश बेलवाडे सर आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, आपलं केके न्यूजच्या माध्यमातून स्वागत आहे. काय सांगाल सर, एकंदरीत बघायला गेलं तर वादळामध्ये आपण दिवा लावताय. कागलची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक अतितटीची, या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून आहात. कसा एक अनुभव कसा येत आहे, काय सांगाल? खरं म्हणजे ही निवडणूक वर्षानुवर्ष आपण पाहतो आहोत. काही गटामध्ये अडकलेली निवडणूक आहे. लोकांना हा कॉन्फिडन्सच नाही की गटाच्या बाहेर जाऊन निवडणूक होऊ शकते. अशा काळामध्ये ह्या निवडणुकीमध्ये आपण बघतो गेले 2 महिने ज्या प्रकारे प्रचार सुरू आहे, या प्रचारामध्ये जे प्रमुख 2 नेते आपण बघतो आहोत, मीडिया राजकीय पक्षांचे पुढारी उभे आहेत. यांच्या चर्चेमध्ये, भाषणामध्ये, यांच्या आरोपामध्ये या ठिकाणी कुठेच कागल दिसत नाही, कुठेच गडिंगलज दिसत नाही, कोणतेच उत्तूरची चर्चा नाही. ही फक्त चर्चा त्यांची आपापसातल्या विरोधाचीच आहे. तुमचा विरोध असेल तर त्यासाठी कागलच्या जनतेने वेठीस का राहावं म्हणून आम्ही या निवडणुकीला उतरलेलो आहोत. जिहादच्या सुरुंगावर आज कागल आहे. कागल काय, मी दुसरं कागल म्हणणार नाही, पूर्ण कोल्हापूर जिल्हा आज जिहादीच्या सुरुंगावर आहे. त्या ठिकाणी मी गेले स्वतः प्रकाश बेलवाडे म्हणून काही विषयामध्ये 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहोत. दप्तर दिनांकाई कायद्याचा असू द्या, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असू द्या, अशा सगळ्या विषयामध्ये. पण त्या ठिकाणी एक ऑब्झर्व करा, आपण मुस्लिम समाजातला कोणीही माणूस आंदोलन करताना आपल्याला दिसतोय का? कागलमध्ये भरपूर गोष्टी अजून होऊ शकतात. म्हणजे इथल्या पेशंटला आपण गवगाव करतो, मुंबईमध्ये आपण पेशंटला 5 स्टार हॉटेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंटला नेलं का? कोल्हापूरमध्ये का होऊ शकत नाही व्यवस्था? तुम्ही जो पेशंट तुम्ही मुंबईला नेता याचा अर्थ त्याच्याकडे वेळ असतो. इमर्जन्सीमध्ये इथले लोकांचे जीव जातात, त्याचं काय? या ठिकाणी ज्या प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी नुसत्या इमारती आहेत. त्या इमारतीमध्ये डॉक्टर्स आहेत का? ऑपरेशनची व्यवस्था आहे का? ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आहे का? ॲम्ब्युलन्ससाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतं. उत्तूरमध्ये अचानक ॲम्ब्युलन्स गेली, 6 महिने ॲम्ब्युलन्सच नाही. अक्षरशः खाजगी गाड्यांना लोकांना, महिलांना जावं लागतंय. कागल तसा डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज कागलचा विकास आत्ताच्या आमदारामुळे हा किलोमीटरमध्ये न मोजता कोटीमध्ये मोजला जातोय. म्हणजे किती किलोमीटर रस्ते झाले, किती इमारती बांधल्या, किती सुविधा निर्माण झाला, ते न करता एवढे कोटी, 800 कोटीचा विकास झाला, 1000 कोटींचा झाला, 700 कोटींचा झाला. माझं म्हणणं आहे कागल विधानसभेमध्ये एवढ्या कोटींचा जर विकास झाला असेल तर हे कोटी आहेत कुठे? हा विकासाच्या इमारती आहेत कुठे? राज्यामध्ये टोटल 10,50,000 बांधकाम कामगार आहेत. यांनी घराघरातले कामगार नोंद केलेली आहे. तर असं असेल तर मग खरोखर त्या लोकांना काम देऊन तुम्ही त्यांना रोजगार का मिळवून देत नाही? त्यांना तुम्ही दर महिन्याला तुमच्या उपकाराखाली का ठेवताय? ही परिस्थिती या ठिकाणी आहे. मग ह्या अशा अनेक परिस्थिती लक्षात घेऊन म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहात का? हो, कारण की गेल्या अनेक 2016-17 पासून मी या कागल आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतोय. अनेक प्रश्न असे आहेत ज्या ठिकाणी माझ्यासारख्या सुशिक्षित क्लास 1 ऑफिसर म्हणून काम केलेल्या, केंद्रीय मंत्रालयामध्ये कॅबिनेट मंत्र्यावर काम केलेल्या अधिकाऱ्याचं काम अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला, नागरिकाला कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये ज्या प्रकारे अडचणी येत आहेत कोण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, तर याचा अर्थ कोल्हापूरमधल्या, कागलमधल्या सामान्य नागरिकाची काय परिस्थिती असेल, त्या गरीब शेतकऱ्याची काय परिस्थिती असेल, त्या महिलेची काय, याचा अंदाज घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला उतरण्याची गरज आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या सोबत आपण काम केलेलं आहे, तो अनुभव कसा होता? कॅबिनेट मंत्र्यावर काम केलेलं आहे. एकतर मोदीजी आल्यानंतरचं
2014 ते 2019 मध्ये मी काम केलेलं होतं. म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो, माझे केंद्रीय मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांच्याकडे पेट्रोलियम खातं होतं. मी त्या खात्याला मध्ये जॉईन करण्यापूर्वी आपल्याला पाहत असाल, सिलेंडर आपल्याला मिळण्यासाठी 2 महिने 3 महिने 4 महिने वेटिंग आणि तिथल्या आमदार खासदाराची पत्र. आता तुम्ही सिलेंडर बुक करा, तुमच्या मागे मागे सिलेंडर घरी पोहोचतंय. दिल्लीमध्ये आता ह्याची टेलिफोन लाईन बुक करा, तुमच्या मागे वायर तो घरी पोहोचतोय. प्रशासन हे लोकाभिमुख झालेलं आहे, तो अनुभव आलेला आहे. आणि हे करत असताना सर्व राज्य फिरता आली, सर्व प्रकारच्या मंत्र्यांबरोबर संपर्क वाढला, सर्व प्रकारच्या केडरमध्ये संपर्क वाढला, योजना कशा आणता येतील. एक मी अभिमानाने सांगू शकतो, कोल्हापूर शहर हे पाईप गॅसने जोडण्याचं काम मी स्वतः आणि संभाजीराजांनी एकत्रपणे केलेलं आहे. आम्ही जेव्हा कोल्हापूरमध्ये पुण्यातनं जी पाईपलाईन जाणार होती बँगलोरला, असं होताना कोल्हापूर शहर सुद्धा आमचं आहे. मी आज डिपार्टमेंटला काम करतोय, तर माझं शहर सुद्धा, जिल्हा सुद्धा त्याला आला पाहिजे म्हणून शहरामध्ये आता पाईपलाईनने गॅस आपण सुरुवात केलेली आहे. या विधानसभेला आता तुम्ही प्रचारादरम्यान कशा पद्धतीचा एक अनुभव काय सांगाल प्रचारादरम्यान? प्रचारादरम्यान एक पोकळी निर्माण झालेली लक्षात आली. अनेक ठिकाणी म्हणजे एक माजी सरपंच महिलेला आम्ही भेटलो. त्या महिलेने मला सांगितलं, बुधवार आहे, बुधवारचा दिवस आहे, हे दोन्ही उमेदवार बघितल्यानंतर आम्ही काय त्या मतदानाला जाणार नाही असं ठरवलेलं आहे. आणि आम्ही मटण ऑर्डर केलेलं आणि त्या दिवशी मटण घेणार, पार्टी करणार आणि निवांत घरी राहणार. पण ह्या दोघांना मतदान करण्याची आमच्या मनामध्ये तर अजिबात इच्छा नाही. असे अनेक लोक तरुणाई म्हणजे 18 ते 40 वयोगटातील तरुणाई जी गटामध्ये अडकली नाहीये, जी सेवा सोसायटीच्या उपकाराखाली नाहीये, जी डेअरीच्या राजकारणामध्ये नाहीये, ह्या तरुणाला सुद्धा या ठिकाणी कोणताच ऑप्शन दिसत नव्हता. मग प्रचार कसा केलात सर आपण? कुठले हे वापरले? हे प्रचार करताना आम्ही असे जे मुख्य आमचा विषय आहे, आज कागलमध्ये ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, प्रशासनामध्ये सुरू आहे, लव्ह जिहाद, लँड जिहाद सारखे विषय आहेत, त्यामुळे इथला तरुण, इथला हिंदुत्ववादी नागरिक अशा मनामध्ये भयंकर चीड आहे. पण चीड आहे तर करायचं काय, पर्याय काही नसल्यामुळे लोक शांत आहेत. तर अशा लोकांना भेटणं, गावोगावी जाणं, 1 to 1 संपर्क आम्ही केलेला आहे. त्या गावामध्ये बैठका केल्यात. आम्ही फार सभा वगैरे करून याच्यामध्ये करण्याच्या फंदात न पडता अशा प्रकारचा एक वेगळ्या प्रकारे 1 to 1 संपर्कात आम्ही लोकांना भेटतो आहोत. लोकांकडून रिस्पॉन्स चांगला मिळतोय की जसं तुम्ही मगाशी म्हणाला दिवा, याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक दिवाचा तयार झालेला आहे. म्हणजे लोकांना एक ऑप्शन हवा होता की शरद पवारांकडे जायचंच नाही, त्यांचं जे राष्ट्राबद्दलचं त्यांनी जे केलेलं विरोधातलं काम सगळ्यांना माहिती आहे, दाऊशी असलेले संबंध माहिती आहेत, रामाबद्दल आणि केलेले उद्गार, ह्याच्या समर्थामध्ये केलेले उपकार असतील, स्वामी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांच्या संबंधावर हे प्रश्न विचारतात. हे प्रभू श्रीरामाचा मी बाप आहे असं म्हणतात. अशा ठिकाणी अशा लोकांना मतदान करणं हे यांना चालणारच नव्हतं. दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफांसारखे आमदार गेले 25 वर्ष फक्त 95% हिंदूंच्या मतावर आमदार निवडून येत आहेत. पण जागोजागी त्यांनी त्यांचे चौकीदार हे सगळे मुस्लिम समाजाचे उभे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या हिंदू बहुजन समाजावर अन्याय केला जात आहे. तो लोकांच्या लक्षात आता यायला सुरुवात झालेली आहे. अँटी इन्कम्बन्सी भरपूर आहे. लोकांना वेगळा बदल हवा आहे, एवढं नक्की आहे. तुम्ही बघायला गेलं तर सामाजिक कार्यामध्ये ऍक्टिव्ह असताय. कोणकोणती कामं आपण केलेली आहात? म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यामध्ये खात्यामध्ये असल्यामुळे आजरा, चंदगड, गडिंग्लज, गारगोडीचा काही भाग, कागलचा काही भाग, त्या ठिकाणी 250 ते 300 गावामध्ये आम्ही सोलर स्ट्रीट लाईट्स लावले त्यावेळी. त्यामुळे फायदा काय झाला, त्या लाईटचं बिल त्या ग्रामपंचायत जे येणार होतं ते आलं नाही. कोल्हापूर जिल्हा हा धूरमुक्त करण्यासाठी आम्ही अभियान चालवलं. जेव्हा उज्ज्वलासारखी योजना आली, प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतः मी फिरलो, गावागावात फिरलो आणि महिलांना आम्ही कन्व्हिन्स केलं की तुम्ही त्या धुराच्या ह्याच्यातनं बाहेर पडा, सिलेंडर वापरा आणि त्यातनं आरोग्याला सुद्धा उपयोग व्हायला आणि वेळ आपल्या कुटुंबाला वेळ देता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातला आजरा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मी राहतो उत्तूरमध्ये 1000 मुलींना सर्वायकल कॅन्सरपासून प्रोटेक्शन मिळावं, संरक्षण मिळावं. म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, ह्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर मुलींना कळत नाही, महिलांना कळत नाही आणि झालेली ते व्यक्त करत नाहीत. अशी अडचण असल्यामुळे अशा प्रकारचं भयानक ज्या रोगामुळे देशभरामध्ये 33 लाख महिला दरवर्षी मरतात न सांगितल्यामुळे, अशा सगळ्या महिलांना 4000 रुपयाची लस मोफत आम्ही उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी. त्यातनं उत्तर भागातल्या सुद्धा अशा 1000 मुलींना शाळेतल्या खरोखर गरजू लोक आहेत, अशा लोकांना आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. कोविड काळामध्ये सातत्याने आम्ही मुंबई आणि कोल्हापूरमध्ये काम केलेलं होतं. जेव्हा महापूर आला, दिल्लीमध्ये असताना मी एक कोच भरून आम्ही मुंबईतल्या मराठी सगळ्या नागरिकांनी एक कोच भरून कलेक्टरकडे आम्ही पाठवलेलं होतं. त्यामध्ये औषधं होती, कपडे होते, विविध साहित्य होतं जे इथल्या लोकांना उपयोग होईल असं. आणि कलेक्टरच्या ताब्यात देऊन त्याच्याबरोबर मी स्वतः आलो, संभाजीराजे आणि मी चंदगडमध्ये प्रवास केला, त्या लोकांना भेटलो
अशा सगळ्या प्रकारामध्ये सक्रिय आम्ही आहोत. ई श्रम कार्ड सारख्या कार्ड्स आम्ही जवळजवळ 5,000 लोकांना करून दिले. असे सगळे कामं आम्ही करतो आहोत. आपलं जसं ही खिद्रापूर शाळा आहे, ज्या ठिकाणी दरवर्षी महापूर येतो आणि महापूर आल्यानंतर महापूर उसरल्यानंतर सुद्धा शाळा सुरू होत नाही. मग त्या ठिकाणी अशी अडचण होऊ नये, 3 महिने ती शाळा सगळं चिखल निघणं ओल निघणं जातं, शाळा बंद राहते. आणि रत्नाबा कुंभार हायस्कूल असं त्या ठिकाणी राजापूरमध्ये शाळा आहे, त्या शाळेचा एक वरचा मजला आम्ही बांधून दिला होता CSRच्या मार्फत. त्यामुळे आता कधी पूर येऊ द्या, पूर ओसरला की दुसऱ्या दिवशी शाळा ती सुरू होणार आहे. गारगोडीला शेणगाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही साहित्य दिलेलं आहे. आमच्या भागात बेलेवाडी गाव आहे, त्या ठिकाणी तिथं वॉशरूमच नव्हते एवढे वर्ष, शिक्षकांसाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते आम्ही बांधून दिलेले आहेत. बहिरेवाडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा बांधकाम केलेलं आहे. मी जातो त्या ठिकाणी महागोण म्हणून गाव आहे, पाऊस आला, भरपूर पाणी आलं, त्यामुळे 1-2 गावचं जॅक्युलस पडले. तर तिथे सुद्धा प्रशासनाच्या नादी न लागता 15 दिवसामध्ये आम्ही CSR मार्फत महागोण आणि वजरे दोन्ही गावचे जॅक्युल्स लगेच बांधून दिले. म्हणजे येत्या 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लगेच लोकांना पिण्याचं पाणी मिळालेलं आहे. आपलं कोल्हापूरमधून आपण जेव्हा उत्तरकडे जातो, तवंदी घाटामध्ये प्रत्येक हॉटेलवाल्याने आपलं स्वतःचा स्पीड ब्रेकर बांधलेला होता. तो प्रशासनाने मागे लागून कर्नाटकच्या सगळे स्पीड ब्रेकर्स आम्ही काढले, त्यामुळे प्रवास सुद्धा सुकर झालेला आहे. असे ज्या ठिकाणी प्रश्न आहेत आणि सामाजिक काम करायचं असेल, गर्जना म्हणून आमची संघटना आहे ती, आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून अग्रेसर असतो आणि त्या ठिकाणी आम्ही काम करतो. मगाशी आपण म्हणालात की कागल विधानसभा मतदारसंघ जो आहे तो गटातटांच्या मध्ये विभागलेला आहे. आता तुम्ही प्रचारादरम्यान लोकांशी भेटताय, बोलताय, चर्चा करताय, काय मग लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्याबद्दल? लोकांना या गटातनं बाहेर पडायचंय. गटातटामध्ये विभागलेला आहे, माझं त्याच्या पुढे म्हणणं आहे की होता, कारण की गटातटामध्ये माझे वडील होते, तुमचे वडील होते, पण मी त्या गटातटामध्ये अडकलो नाहीये. मला सेवा सोसायटी, डेअरी, KDC, पतसंस्था, माझं काही कुठे माझं काम अडवा येत नाही. मी स्वतंत्र विचारांचा एक नागरिक आहे. मला मोदीजींच्या विचारावर काम करायचं आहे, मला देशाची उन्नती बघायची आहे, मला स्थानिक विकास बघायचा आहे. हे करताना गट तट आणि याच्या पलीकडे जाऊन आजचा तरुण आता कागलमध्ये विचार करतोय. मध्ये एका पत्रकाराने म्हटलं होतं, कागलमध्ये बिन आवाजाचा फटाका फुटणार आहे. तसंच प्रकार आहे. हे 18 ते 40 वयोगटातले जे तरुण मंडळी आहेत, हे कुठल्याही गटामध्ये अडकले नाहीत. ते स्वतंत्रपणे विचार करून आपलं मत व्यक्त करणार आहेत आणि इथून पुढे कागलची दिशा हेच 40 तरुणाई ठरवणार आहे असं मला काय तरुणांचा सध्या कल काय आहे? तरुणांचा कल आहे आता एक तर त्यांना गटातटातनं बाहेर पडायचंय. सगळ्यात मोठा विषय तरुणांमध्ये आता रागाचा आहे तो शिवाजी महाराजांचा विशाळगडचा विषय आहे. विशाळगडच्या प्रकरणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रकरण झालं, आपण पाहतो आहोत. 14 जुलै ते 18 जुलैमध्ये कोल्हापूर जिल्हा अक्षरशः बॉम्बवर बसलेला जिल्हा होता. का झाली अशी परिस्थिती निर्माण? शिवरायांना मानणारा जिल्हा, शिवरायांची राजधानी असलेला जिल्हा, या ठिकाणी शिवरायांच्याच किल्ल्यावर अतिक्रमण होतंय, ते थांबवण्यासाठी आंदोलन करावं लागतं. मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनहित याचिका कोर्टात दाखल करावी लागते. अभिमानाने सांगेन, जेव्हा लक्षात आलं, आम्ही कोर्टात धावत गेलो, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीची फॉलोअप घेतला. साहेब, हे तारीखवर तारीख चालणार नाही, तुम्हाला स्टँड घ्यावं लागेल, हे हिंदुत्ववादी सरकार असल्याचा आम्हाला अनुभव आला पाहिजे, नाहीतर आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करावं लागेल. तेव्हा मग कुठे प्रशासनाने त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. ह्याचा राग तरुणांच्या मनामध्ये नक्की आहे. लव्ह जिहादच्या विषयामध्ये आपल्याच आया बहिणी, मुली, आपल्या बरोबरच्या राहणाऱ्या विद्यार्थिनी तर त्यामध्ये अडकतायत. त्यांची काय घुसमट होतीये त्या विद्यार्थ्यांना, तरुणांना माहिती आहे. हे लव्ह जिहाद का घडतंय? कोल्हापूरसारख्या ठिकाणी, कोल्हापूर तर विद्येचं माहेरघर नक्की नाहीये, या ठिकाणी फार मोठी युनिव्हर्सिटी असं पण नाहीये. तर बिहार, बंगालमधली 53 मुलं का आली होती आपल्या जिल्ह्यामध्ये शिकण्यासाठी दरम्यानच्या काळामध्ये? त्याचा सुद्धा पाठपुरावा आम्ही प्रशासनामध्ये केला. खरोखर आपल्या ठिकाणी एवढं उत्तम शिक्षण आहे का? असं कोणतं शिक्षण आपल्याकडे धर्माचं मिळतं? दाढी आणि टोपी घालून इकडे शिक्षणाला यावं लागतं. हे लोक कोण येत आहेत, कोणाच्या सांगण्यावरून येत आहेत, यांची व्यवस्था कोण करतंय? हा राग तरुणांच्या मनामध्ये आहे. आता बहिरेवाडी गावामध्ये दुर्गा दौड सारखा कार्यक्रम केला. दुर्गा दौड मध्ये मुलांनी दुर्गा दौड साजरी करायची नाही का? दुर्गा मातेचं एक आठवण करून एक तरुणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठानने केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा असे धर्मांध शक्ती जाऊन अडवणूक करत असतील तर मुलामध्ये त्याचा विद्यार्थ्यांचा, मुलांचा राग येतोय. हे सगळे प्रकार हळूहळू लक्षात येत नसले, लगेच जाणवत नसले तर आता तोंडवर लागलेले आहेत. त्यामुळे ठेचण्याची गरज आहे. कोणीतरी पुढे येतोय म्हटल्यानंतर लोक खुश, आनंदी आहेत. आपला आवाज कोणतरी, आपल्या मनातलं कोणतरी मांडतोय हे दिसतंय लोकांना. हे सगळं काम एका बाजूला चालू असताना ह्या विधानसभेच्या लढतीत उतरावं असं का वाटलं? कारण की राज्याच्या
विधानसभेत उतरल्याशिवाय तुम्हाला प्रशासकीय ठिकाणी एक आता मी आमच्याकडे पद नसताना कोणतंही प्रशासकीय पद नसताना मी एवढा निधी आणू शकलो, CSR आणू शकलो. एक उमेदवार म्हणतात की सगळं आलं तर मी करेन. आम्ही तसं नाहीये, आम्ही आहोत तसं करतो आहोतच, पण लोकांनी निवडून दिलं तर हा हिंदुत्वाचा आवाज आम्ही विधानसभेत मांडू शकतो, ह्या विकासाचा आवाज आम्ही विधानसभेत मांडू शकतो. कागल गडिंग्लज उत्तूरचा विकास हा गल्ली टू दिल्लीपर्यंत जो लागेल तो पाठपुरावा करण्याची आमची तयारी आहे. त्या ठिकाणच्या योजनांचा उपयोग आम्ही कागल विधानसभेसाठी करू शकतो. म्हणून हे सर्व करायचं असेल आणि जिहादींच्या प्रवृत्तीनं आपल्या तालुक्याला आणि जिल्ह्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला उतरावं लागेल. हे सगळ्यांची मागणी मला आली, मला पण ती पटली. आणि त्यामुळे आणि अनेक वर्ष बघतो नाही की देश कोणत्या दिशेला चाललेला आहे. या ठिकाणी काय पुरोगामी करून आम्हाला शंड करण्याचा प्रयत्न होतोय. पुरोगामी आणि शंडपणा एकच शब्द झालाय का? पुरोगामी म्हणजे मुस्लिमाचं लागून चालून हेच शब्द आहे का? ह्यातनं आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे. त्याच्यासाठी एक लोकांमध्ये जो रोष आहे त्या रोषाला वाट करण्यासाठी मी या विधानसभेच्या हा झाला निवडणुकीचा एक मुद्दा, पण व्हिजन काय असणार आहे? विजन आहे ना. आता मी पेट्रोलियम मंत्रालयामध्ये काम केलेलं, म्हणून मी कसं निवडणूक आली की राजकारणी तुम्हाला म्हणतात की मी चंद्रापर्यंत बिल्डिंग बांधून देईल, रस्ते बांधून देईल. तसं माझं अजिबात नाहीये. जसं कोल्हापूर शहर पाईप गॅसने जोडलं आणि जर एक वेळ तुमच्या घरी पाणी येईल की नाही मला माहित नाही, पण गॅसचं टॅप ऑन केलं की तुम्हाला घरी जेवण बनवता येईल. ही परिस्थिती कोल्हापूर शहरामध्ये काही वर्षात पूर्ण झालेली असेल. कागल सारखे MIDC आपण एवढे वर्षानुवर्ष म्हणतो, कागल MIDC आहे, पूर्ण क्षमतेने आज सुद्धा सुरू झाली नाही. अनेक प्लॉट्स अजून मोकळे आहेत. लोक वैतागून, काही कंपन्या परत पण चाललेल्या आहेत इथल्या राजकारणाला वैतागून. गडिंग्लज MIDC मध्ये तर एक पूर्ण नावाला MIDC आहे. ह्या दोन्ही MIDC जर CBG प्रोजेक्टवर मी पेट्रोलियम मंत्रालयात असल्यामुळे कॉम्प्रेस बायोगॅसवर आणू शकलो आम्ही आणि आणणारच. आणल्यानंतर इथल्या 24/7 जर त्यांना एनर्जी सप्लाय झाला म्हणजे गॅसच्या मार्फत, तर या ठिकाणी बॉयलर सुरू होतील. इंडस्ट्री आणायची तर तुम्हाला एनर्जी लागणार आणि एनर्जी 24 तास जर कोणी मिळत असेल तर कोणतीही मोठी इंडस्ट्री कागलमध्ये इझिली येईल, गडिंग्लजमध्ये इझी येईल. असे जर 500-1000 टनवरचे प्रोजेक्ट्स आम्ही जर एक 50च्या आकडे जरी आणू शकलो तरी त्या टर्नओव्हरचा एक शेअर हा कागलची जनता असणार, जनतेला मिळणार. एक शेअर हा गडिंग्लजच्या जनतेला मिळेल. आणि हा जो CBGचा गॅस आहे तो शेतकऱ्यांचा ऊस, शेतकऱ्यांचा भाताची पातं, राईस स्ट्रॉ आपण ज्याला म्हणतो, कॉर्न, मका आणि नेपियर ग्रास, हत्ती गवत, ह्याचं जर आपण त्याचा उत्पादनाचा उपयोग ह्यासाठी करू शकलो CBGसाठी, तर आपल्या पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे 5 पट उत्पन्न करण्याचं, ते व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला दिसेल की खरोखर उत्पन्न वाढत आहे आणि वर्षभर सप्लाय होणार आहे गॅसचा. आणि त्या गॅसचा सप्लाय झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून उत्पन्न घेतलं जाईल आणि शेतकऱ्यांचं घरामध्ये पैसा येईल, रोजगार वाढेल. त्या टर्नओव्हरमध्ये विकास, आपल्या ठिकाणचा विकास सुद्धा होऊन जाईल. खरं बघायला गेलं तर जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांच्या मध्ये कागल जर का बघितलं तर ते एक विकसित तिकडं त्याची जी प्रवास सुरू आहे. बाकीचे जर का तालुक्यात चंदगड असेल, राधानगरी असेल किंवा ही गगनबावडा असेल, ह्या तालुक्यांच्या दृष्टिकोनातून कागलची जी सुरुवात आहे विकसनशील कडून विकसित कडे सुरुवात सुरू आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, विकसित असं फक्त आपल्या धातूरमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर विकसित असेल तर आज सुद्धा PSC मध्ये डॉक्टर्स आहेत का? आज सुद्धा अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत महिलांना प्रसूतीच्या वेळी किती त्रास होतोय, त्यांना कोल्हापूरला. असं जर विकसित असेल तर माझा गडिंग्लजचा माणसाला कोल्हापूरलाच ट्रीटमेंटला काय यावं लागतं. 100 कॉट हॉस्पिटल जे आहे किंवा कागलमध्ये हॉस्पिटल, तिकडे फक्त रेफरल दवाखाने झालेले आहेत, तिकडनं रेफर करायचं किंवा एखाद्या प्रायव्हेट दवाखान्यात पाठवा किंवा कोल्हापूरला CPRला पाठवा. हा विकास आहे का? आज सुद्धा सगळीकडे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाहीये, आज सुद्धा सगळीकडे रस्ते नाहीयेत. आणि हा खरोखर जो जेवढे कोटी निधी आलेला आहे तो निधी खरोखर त्या प्रमाणामध्ये वापरला गेला असता तर विकसित झाला असता. ज्या प्रमाणात म्हणजे 19-20 मध्ये 25-15च्या नावाखाली जो भडीमार झालाय राज्यामधून, एवढा हजारो करोडचा निधी आपल्या कागलमध्ये आलाय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलाय. आत्ताच्या सुद्धा प्रकारामध्ये निधी आलेला आहे, तो खरोखर आहे तसा प्रामाणिकपणे वापरला गेला असता नक्की आपण विकसनशील मार्गाकडे गेलो असतो. आज सुद्धा आम्ही उसाच्या पलीकडे आम्ही विचार काही करू शकत नाहीये. आमच्याकडे चांगले कॉलेजेस अजून सुद्धा नाहीयेत. कोल्हापूर विद्यापीठ बंद पडायच्या मार्गावर आहे. हा विकास आपल्याला अपेक्षित आहे का? आज सुद्धा बसेस चांगल्या नाहीत. कागलमधल्या मला दाखवा, आजरा, गडिंग्लज ह्या ठिकाणची असलेल्या STच्या बसेस यांची दुरावस्था आपण पहा कशी झालेली आहे ती. तर हा विकास आपल्याला अपेक्षित नक्की नाहीये. इथला तरुण मग विकास झालेला असेल तर इथला तरुण पुणे, मुंबई, बँगलोरला का गेलाय? तो तरुण इकडे का येत नाहीये? हा विकास असेल तर सगळे लोक इकडे आले असते, त्या ठिकाणी उद्योगधंदे सुरू आले असते. आंबेवळसारखं धरण आहे,
त्या धरणाचं 1999 पासून आजपर्यंत पुनर्वसन झालं नाही. पण 2012 मध्ये घोषणा झालेला कारखाना 2 वर्षात सुरू झाला त्याच तालुक्यातला संताजी घोरपडे साखर कारखाना, आणि धरणाचं पुनर्वसन होत नाहीये. याच्या मागे कारण काय? हे ह्या छोट्या गोष्टी नाही, हे षडयंत्र आहे. मग तुम्हाला काय वाटतंय, शिट्टी वाजणार का, परिवर्तन होणार काय? 100% शिट्टी वाजणार, परिवर्तन होणार. लोकांना आपल्या मनातली भावना व्यक्त करणारा, हिंदुत्ववादी विषय मांडणारा, वक्फ बोर्डच्या विषयातलं भयावह स्थितीमध्ये स्पष्ट माझं जे म्हणणं आहे, वक्फ बोर्ड रद्द झाला पाहिजे, संशोधन हा विषयच नाहीये, ह्या सगळ्या लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त करणारा. म्हणजे आता आम्ही खरोखर माझ्या बाजूला पिंपळगाव गाव आहे, 58 एकर जमीन वक्फ बोर्डला गेलेली आहे. काही ठिकाणची जमीन अजून सुद्धा वक्फ बोर्डला सुरू आहे. निपाणी कागल विधानसभेला बाजूलाच एका मंत्र्याच्या मुलाची जमीन वक्फ बोर्डला गेलेली आहे. आज माझी जमीन माझी आहे की नाही मला माहित नाही. आपण बसलोय, उद्या इकडे सुद्धा वक्फ बोर्डचा पेपर लागू शकतो, दाखला लागू शकतो. ही परिस्थिती निर्माण आहे. हे मांडणारा कोणतरी कार्यकर्ता पुढे आलेला आहे. सामान्य घरातनं शेतकऱ्याचा मुलगा मी आहे. त्यामुळे लोक नक्की प्रतिसाद चांगला देतील मला, आणि शिट्टी नक्की वाजणार आहे. खरं बघायला गेलं तर कार्यकर्त्यांना, मतदारांना आव्हान काय कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? एकतर सगळ्यांना माझं आव्हान असं राहील, ह्या कमी वेळेमध्ये म्हणजे कागलचे राजकारण जे झालं, ज्या ठिकाणी इथून तिकडे गेले, एकमेकांना गद्दारी बोलायला सुरुवात केली, कोणच निष्ठावान राहिलेलं नाहीये. अशा वेळी सगळ्यांपर्यंत पोहोचणं मला जमलं नाही. पण कार्यकर्ते, राजकारणी कार्यकर्ते, नागरिक, तरुणाई जी असेल, या सगळ्यांना माझं आव्हान आहे, आपण नक्की हिंदुत्व, धर्माभिमानी, त्याबरोबर विकासाची जोड असलेल्या मला नक्की मतदान करावं. त्यातनं कोणत्याही प्रकारचा विकासाला आडा येणार नाही. आपल्याला येणाऱ्या अडचणीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून अडवणुकीचं राजकारण न करता, कोणत्याही शासन कार्यालयामध्ये गेल्यानंतर नागरिक म्हणून जो मान मिळणार आहे, ज्या गर्जनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत, तो सर्वांसारखा मान मिळणार आहे. माझ्या दरबारात न येता लोकांची कामं होणार आहेत, हे मी नक्की वचन देऊ शकतो. खरं बघायला गेलं तर या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर तुम्ही माझ्या दारी यायची आवश्यकता नाही, मी तुमच्या दारी यायला तयार असणार आहे, अशा पद्धतीचं मत आता या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या पार्श्वभूमीवरती आता आपण यांच्यासोबत संवाद साधला, चर्चा केली. सर, तुम्हाला या निवडणुकीसाठी KK न्यूज चॅनलकडून आपण खूप खूप शुभेच्छा देतोय. 2 दिवसांवरती आता मतदानाचे हे येऊन ठेपलेले आहे. 20 तारखेला मतदान आहे. तर तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.